तर मीरा भाईंदरमध्ये तत्काळ पोहोचा। मनसे नेत्यांच्या कार्यकर्त्यांना या सूचना आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, मीरा भाईंदरमध्ये आता धरपकड सुरू झालेली आहे। मिळेल त्या गाडीमध्ये मोर्चेकरांना टाकलं जाते आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातंय आणि आता मीरा भाईंदरमध्ये तत्काळ पोहोचा अशा सूचना मनसे नेत्यांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत। मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, मात्र तरी सुद्धा मोर्चामध्ये मनसैनिक जे आहेत, ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झाले। सर्वसामान्य मराठी माणसाची सुद्धा धरपकड यावेळेला झालेली आहे। 10च्या दरम्यान हा मोर्चा जो आहे तो निघणार होता, मात्र संघर्ष होईल अशाच मार्ग जो आहे तो मोर्चासाठी मागण्यात आला आणि त्याच्यामुळे मोर्चाला परवानगी पोहोचले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं वेशभूषा परिधान केलेला एक चिमुकला सुद्धा घोड्यावरती पाहायला मिळत आहे। त्यांच्या माध्यमातून हा जो मॉब आहे तो या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। पुढच्या बाजूला सुद्धा आपण पाहतोय, मागची सगळी गर्दी पाहता ही लोक जे आहेत ते अचानकपणे या ठिकाणी आता आलेले आहेत आणि मोर्चा करण्यावरती ठाम आहेत। तर अशा पद्धतीनं जो मोर्चा होऊ देणार नाही अशा पद्धतीने पोलिसांनी जी काही भूमिका घेतलेली होती त्याच्या विरोधात जाऊन आता आपण पाहतोय हे लोक जे आहेत ते रस्त्यावरती धरणे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत, रस्त्यावरती बसण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। पोलीस ते सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र या सगळ्या लोकांच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन जे आहे ते एक प्रकारे सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो। मागच्या बाजूला बघता तर रस्त्यावरती ही लोक जे आहेत ती बसलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे असं आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। मोर्चा जरी काढू दिला नाही तर आम्ही या मराठीच्या मुद्द्यासाठी अशा पद्धतीने आंदोलन करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या मराठी लोकांनी केलेला आहे। आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केलेला एक चिमुकला या घोड्यावरून सुद्धा आल्याचं पाहायला मिळत आहे। मराठीच्या मुद्द्यासाठी सगळे एकत्रित आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यासाठी सगळे एकत्रित आलेले आहेत। वेशभूषा परिधान करणार आहे, काय म्हणणं आहे? मराठीच्या मुद्द्यासाठी सगळे एकत्रित आलेले आहेत, लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। तुला काय सांगायचंय? पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली, मराठी भाषा जगली पाहिजे असं या चिमुकल्याचं म्हणणं आहे आणि त्यानं तेच आता आपल्याशी बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे। ही सगळी लोक आता रस्त्यावरती बसलेले आहेत, पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर ताब्यात घेण्याचा प्रयत्न या सगळ्यांना करण्यात आलेला होता, मात्र त्याही पलीकडे जाऊन आपण पाहतोय की मॉब मोठा आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं सगळ्यांना ताब्यात घेणं हे सहजासहजी शक्य नसल्यामुळे पोलीस त्यांना आता समजवण्याचा प्रयत्न करतायत। जर हा जो क्राऊड आहे किंवा ही जी सगळी मोठी गर्दी आंदोलकांची आहे त्यांना समजवण्यात यश आलं, त्यांना ताब्यात घेऊन शांतपणे हा परिसर जो आहे तो रिकामी करण्याचा प्रयत्न पोलिसांचा असेल। मात्र सध्या आपण पाहतो की परिस्थिती हळूहळू चिघळताना पाहायला मिळते। मीरा रोडच्या या ओम शांती चौकात